डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्याचा चौथा गुरुवार आहे. या दिवशी एकादशी आहे. चौथ्या गुरुवारी उद्यापन असल्यास देवीला नैवेद्य कोणता दाखवायचा, एकादशी आहे, देवीला नैवेद्य दाखवलेला चालतो की नाही याबद्दल माहिती सांगते. एका व्रतात 2 व्रत किंवा 2 उपवास आपल्याला करता येत नाही. काही कारणास्तव जर एखादा गुरुवार तुमच्याकडनं झाला नसेल, म्हणजेच व्रत केलं गेलं नसेल, तर चौथ्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता. पण चौथ्या गुरुवारी काही अडचण असेल, म्हणजेच मासिक धर्म असेल, तर तुम्हाला उद्यापन करता येणार नाही. नैवेद्य कोणता? एकादशी उपवास असेल तरीही तुम्ही देवीला खीर अर्पण करू शकता, खिरीचा नैवेद्य दाखवू शकता. बाळकृष्णांना फळ अर्पण करू शकता. उद्यापन करणार असाल तर वरण भात, भाजी, पोळी, खीर असा साधा तुम्ही स्वयंपाक बनवून देवीला नैवेद्य दाखवला तरीही चालतं. जो स्वयंपाक तुम्ही घरामध्ये करणार असाल त्याचा नैवेद्य तुम्ही देवीला दाखवावा. एकादशी असली किंवा एकादशीचा उपवास असला तरीही तुम्ही माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवू शकता. ज्यांची एकादशी आहे त्यांनी